माझ्या घरात काय सुरू आहे? माझ्या लॉकर मध्ये ठेवलेली गन अचानक नाहीशी कशी झाली? काय वाटलं तुम्हाला? गन म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे, एक संपली दुसरी आणली? गन सांभाळणं ही एक जबाबदारी असते, जोखीम असते. गेली 20 वर्ष मी ही जोखीम सांभाळतोय, जबाबदारी सांभाळतोय, आणि आज अचानक ती गन नाहीशी होते. अय्या, पोलीस गेले का? मी चहा घेऊन आले होते त्यांच्यासाठी. ही संचिता अशी अचानक सालस कशी काय वागते? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आज संध्याकाळपर्यंत मला माझी गन हवी आहे. नाही मिळाली तर त्याचे परिणाम वाईट होतील. परिणाम? अजून काय वाईट परिणाम बघायचे आम्ही? तुम्ही एक काम करा, ती गन घ्या आणि आम्हाला गोळ्या घाला, म्हणजे आम्ही पण सुटलो आणि तुम्ही पण सुटलात. हे बघा, ती गन हरवली ना, तिचं तुमचं तुम्ही बघा. त्याच्याशी माझ्या मुलाचा आणि सुनेचा काहीही संबंध नाही. आम्ही असतो पण या घरात. आमचं काम झालं की आम्ही त्या खुराड्यात जाऊन राहतो. हो, तुम्ही घरातनं बाहेर काढल्यापासून मी त्या बेडरूम मध्ये गेले पण नाहीये. बेडवर चादर कोणती घालतात हे पण माहित नाहीये मला. तर सुजित आणि संचिताचा काय संबंध त्याच्याशी? बस, मला माझी गन हवी आहे, तुमची बकवास नकोय. बकवास नाही ऐकायची ना, मग तुम्ही पण वाटेल ते बोलू नका. ती गन तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली होतीत ना, मग तुम्हाला माहित. नाहीतर तुम्ही प्रेमाने जिला चाव्या दिल्यात ना, तिला माहित. काय ग, कुठे ठेवली यांची गन? चाव्या हातात मिळाल्या म्हणजे घर सांभाळायची अक्कल मिळते असं नाहीये. 4 नोकरांचे पगार त्यांनाच विचारून दिले, त्यावरनं कळलं तुला किती अक्कल येते. तिजोरी सांभाळायची म्हणजे त्यात असलेलं धन, दागिने, कागदपत्र आणि हत्यारं सुद्धा सांभाळावी लागतात. तुला ही जबाबदारी झेपत नाही वाटतं? मग सत्तेचा अभ्यास कशाला? आण त्या चाव्या, दे. कळतंय तुम्हाला? लक्षात येत आहे? तुमची गन हरवली त्याला जबाबदार ही नीलम आहे. आमचा काही संबंध नाहीये त्याच्याशी. मॅडम, हे खूप चुकीचं बोलताय हा तुम्ही. सरपोतदार साहेब घरी नसताना वॉर्डन मॅडम कधीच त्यांच्या तिजोरीला हात लावत नाही. त्यांना काही लागलंच तर ते स्वतःकडचे पैसे खर्च करतात. साहेब आल्यानंतर त्यांना परत मागतात. तुम्ही चुकीचा आरोप करताय त्यांच्यावर. आणि साहेब, गन घरातच असेल, घरातून कुठे जाणार आहे? जरा वेळ द्या, आपण सगळे मिळून शोधू. मला आज संध्याकाळपर्यंत माझी गन हवी आहे. इज इट क्लिअर? गन घरातच असेल ना, मग शोधा. तिजोरीच्या किल्ल्या इथे, गन कशी आणि कोणी काढली? मॅडम, नीट आठवून बघा ना एकदा. तुम्ही तिजोरीतून पैसे काढत होता तेव्हा बाजूला काढली आणि परत विसरला ठेवायचं, किंवा इथे या रूम मध्ये घेऊन आलात? अरे नाही रे, मी कशाला गनला हात लावेन आणि मी कशाला माझ्या रूम मध्ये घेऊन येईन? ठीक आहे, पण तरी सुद्धा मी एकदा माझ्या नजरेने बघतो. ओके, बघतोय.
त्या नीलमचं थोबाड बघितलं कसं झालं होतं? पिस्तूल नाही हे कळल्यावर. आणि तो मणी डॅडच्या मागे पुढे साहेब 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 आम्ही बघतो. मी 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 गन शोधतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे मूर्खा, गन नाहीच तर शोधणार कशी? तुझी पण तू ह्याचं काय करणार आहेस? संचिता मला बघू. नो नो नो. या गनने त्या तिघांना ठोकायचं. जर ते जास्तच डोक्यात गेले ना तर संपवायचं त्यांना. डिस्क्याव 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 डिस्क्याव. नाहीये कुठेच. सांगितलं होतं तुला मी, माझ्या खोलीत ती गन नाहीये. तू विनाकारण शोधत बसला होतास. मग गेली कुठे गन? एक मिनिट. ते इन्स्पेक्टर जे आले होते त्यांना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आता ते सोबत कॉन्स्टेबल होते म्हणून ते काय फार बोलले नाही, पण ते बोलताना असं म्हणाले की मी फोन केला होता, कुठल्या तरी नोकराने उचलला. आता साहेबांना कुठल्याच नोकराने काही सांगितलं नाही. हा, आणि ज्याने कोणी फोन उचलला त्याने मुद्दाम साहेबांना सांगितलं नाही, पण त्यांना माहिती होतं पोलीस इन्स्पेक्शनला घरी येणार आहेत ते, पण मुद्दाम सरपोतदार साहेबांना सांगितलं नाही. आणि ह्या सगळ्यांचं खापर वॉर्डन मॅडमवर फुटेल, कारण तिजोरीच्या चाव्यात वॉर्डन मॅडमकडे आहेत ज्यात गन आहे. करेक्ट. म्हणजे साहेबांच्या आणि मॅडमच्या नकळत कुठेतरी ती गन काढली आणि घरातच कुठेतरी ठेवली. म्हणजे ती गन चोरणारा माणूस घरातलाच कुठेतरी. आणि सुजित संचिताशिवाय हे कोणीच करू शकत नाही. मणी सर बरोबर बोलताय तुम्ही, पण आपण सुजित सर आणि संचिता मॅडमला बोलतं कसं करणार? नाही, पण ते दोघंही बनेल आहेत, इतक्या सहजासहजी मान्य करणार नाहीत. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मॅडम, तुम्ही सरपोतदार साहेबांना जाऊन सांगा की गन आउट हाऊस मध्ये आहे. काय? त्याने काय होणार आहे? मॅडम, तुम्ही फक्त त्यांना जाऊन सांगा, बाकीचं आम्ही सांभाळतो. ठीक आहे ठीक आहे, आपण ट्राय करून बघू. गन मिळाली तर चांगलंच आहे ना. होप फॉर द बेस्ट. निघूयात, चला. सुजित काय करतोयस? खरी गं नाही, लागेल तिला गोळी. मला मारायचा विचार आहे? नॉट रिअली. मी फक्त माझा एम चेक करतोय. उद्या ही गन जर वापरायला लागलीच तर माझी गोळी टार्गेटवर बसायला हवी ना, म्हणून थोडा वेळ तुला टार्गेट करतोय. अच्छा, बर. अगं संचिता, हळू. संचिता. देवी, गोळी मारताना नेम महत्वाचा असतोच, पण त्यापेक्षा महत्वाची असते या ट्रिगरवर ज्याचं बोट आहे ना, त्या माणसाची हिम्मत. आणि हिमतीच्या बाबतीत म्हणशील तर मी तुझ्यापेक्षा कित्येक पटीनं पुढे. गोळी मारायची वेळ आलीच तर तू कदाचित विचार करशील, पण मी स्ट्रेट फायर करेन. आय लाईक इट. ओके, मग कर फायर. तुझ्या समोर उभा आहे मी, पॉइंट ब्लँकच्या रेंजवर. कम ऑन, फायर कर. खरी गं नाही, गोळी सुटली तर मला लागेल. नको बापा, मी बाहेरच थांबते त्याच्यापेक्षा. तू मणी, स्वानंदी,
तुम्ही यावेळी इथे? अगं मनीष आनंदी आलेत, काही काम होतं का? नाही खरंच तुम्ही इथे? नाही तुम्ही बाबा बंगल्यात राहणारी मोठी माणसं, आम्हा गरिबांच्या कबाडखान्यात तुमचं काय काम? नाही काही सेवा वगैरे करायची होती तर सांगायचं होतं, आम्ही आलो असतो बंगल्यात. सरपोतदार साहेबांना कळलंय बंदूक तुमच्याकडे येते, म्हणून त्यांनी तुमचं सगळं सामान आउट हाऊसच्या बाहेर काढायला सांगितलंय. तुम्हालाही बाहेर काढायला सांगितलंय. सदा दादा, यांचं सगळं सामान बाहेर काढा आणि यांनाही बाहेर काढा. सदा, मी काय म्हणाले ऐकलं नाही का तुम्ही? यांचं सामान बाहेर काढा आणि यांनाही बाहेर काढा. अहो वकील साहेब, खासदार आहोत आम्ही, खासदार सरपोतदार. अहो आमच्या रक्षणासाठी घेतलेल्या गनचं समजा लायसन्स रद्द होत असेल तर तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या वकिलाला आमच्या दिमतीसाठी ठेवण्यात काय अर्थ आहे? मग मी तुमचं ते चुका असणारा ऍफिडेव्हिट बनवतोय, ज्यात तुम्ही वार्डन आणि मणीला त्यांचा हक्क देणार आहात. पण साहेब, मुद्दाम चुका करणं फार कठीण जाते साहेब. अहो तुम्ही कशाला करताय? द्या ना तुमच्याकडच्या एखाद्या नवीन वकिलाला, आपसुकच चुका करेल तो. आणि तुम्ही आपल्याकडच्या सगळ्या महत्वाच्या कामाकडे लक्ष द्या आधी. आणि मला एक सांगा की समजा मणी आणि वॉर्डनला त्यांचा हक्क द्यायचा असता तर मग त्या दिवशीच दिला असता ना. तुम्हाला ऍफिडेव्हिट मध्ये चुका करायला कशाला सांगितलं असतं मी? अहो तुम्ही एवढे मोठे वकील, तुमच्या लक्षात कसं येत नाही की प्रत्येक गोष्टीत राजकारण असतं. अहो वकील साहेब, माझ्या घरातून अशी गन गायब होण्यामागे देखील राजकारण आहे, लक्षात घ्या. आता ठेवा फोन. ऐकलंच ना मी काय म्हणालो ते? मला लोकांच्या गोष्टी चोरून ऐकायची सवय नाही. काही काम होतं का? मी तुम्हाला हे विचारायला आले की घरात गन ठेवण्याची गरज नसताना तुम्ही का घरात गन ठेवलीये? आणि तुम्हाला चांगलं माहितीये की मी गनला हात लावणार नाही. हो मला माहितीये. माहितीये ना, मग का गप्प बसलात? ती शालिनी सगळ्यांसमोर मला वाटेल ते बोलत होती, तुम्हाला माझी बाजू घेता नाही आली? नीलम शांत हो जरा. हे बघ, मला माहितीये, मला खात्री आहे की तू गनला हात लावणार नाहीस. पण शालिनीच्या बोलण्यामध्ये देखील तथ्य आहे ना. हे बघ, ह्या लॉकरच्या फक्त 2 किल्ले आहेत, एक माझ्याकडे एक तुझ्याकडे आहे. आता त्यातनं समजा गन गायब झाली तर मग एकतर तू जबाबदार आहेस किंवा मी जबाबदार आहे. आता मला सांग की माझ्याच घरातल्या लॉकर मधून मी माझीच गन गायब कशी काय करू? मग बोट कोणाकडे वळेल? बोट खऱ्याकडे वळलं पाहिजे ना. पण सत्य जे दिसतं तसं नाहीये. लॉकरची किल्ली तुमच्याकडे आहे आणि माझ्याकडे आहे, पण लॉकर मधनं गन गायब करणाऱ्याचे हात तिसऱ्या व्यक्तीचे असू शकतात ना. नक्की काय म्हणायचंय तुला? तुमची गन आउट हाऊस मध्ये सापडली आहे. काय? आउट हाऊस मध्ये गन? म्हणजे? चला ठीक आहे, दाखव मला. स्वानंदी, तू सांगितल्याप्रमाणे गन तुला आउट हाऊस मध्ये सापडली हे मी सरपोतदारांना सांगितलं तर खरं, पण ती जर खरंच सापडली नाही तर सगळा ब्लेम आपल्यावर येईल. हे सदा थांब. आमच्या सामानाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? सुजित, कोऑपरेट कर. साहेबांची ऑर्डर आहे. सदा तुझं काम करेल. आणि तुमचं सामान बाहेर टाकल्यानंतर साहेब येतील ना तुम्हाला भेटायला किंवा निरोप द्यायला. सदा ते ज्वेलरीचे बॉक्स टाक बॅग मध्ये. साहेब ज्वेलरी? हो टाका ती ज्वेलरी बॅग मध्ये.
कसं आहे ना दादा, नुसता दागिना भारी असून चालत नाही. तो दागिना ज्या व्यक्तीच्या अंगावर घातला जातो ती व्यक्ती सुद्धा मुळात भारी असावी लागते. पण ही संचिता मुळात माणूस म्हणूनच इतकी फालतू आहे की हिच्या अंगावर कोणताही दागिना घातला ना तरी त्याला किंमत गंजलेल्या लोखंडाचीच मिळेल. खरं तर हिची लायकी नाही आहे या घरात राहायची. आणि त्यात त्या बेजबाबदार सुजित सरांची साथ हिला मिळाली. आणि ही मुजोर संचिता आणखीनच मुजोर झाली, चक्क सून झाली सरपोतदारांची. हे कर्तृत्व शून्य सुजित सर यांनी हिला साथ दिली. या शालिनी मॅडमने सुद्धा फूस लावली हिला. आणि मग काय, हिने मला आणि मणी सरांना त्रास द्यायला सुरुवात केली. काय बिघडवलं होतं आम्ही तुम्हा तिघांचं? बोला ना, काय बिघडवलं होतं? तुम्ही तिघांनी नको नको ते प्रयत्न केलेत आम्हाला त्रास द्यायला. आम्हाला घराबाहेर काढण्याचे सगळे प्रयत्न तुम्ही तिघांनी केले. पण म्हणतात ना, देवाच्या काठीला आवाज नसतो. आम्हाला घराबाहेर काढणारे आज स्वतः देशोधडीला लागले. आम्हाला आउट हाऊस मध्ये ठेवणार होतात ना तुम्ही? बघा स्वतःकडे, तुम्ही स्वतः या आउट हाऊस मध्ये राहताय. खरं तर तुमची लायकी हीच आहे, कारण सरपोतदारांचा खरा राजकीय वारसदार मणी सर आहेत, त्यांचा थोरला मुलगा. आणि मी या घरची सून आहे, थोरली सून. त्यामुळे या घरचं सगळं मला आणि मणी सरांना मिळणार आहे. त्यामुळे आपलं सगळं सामान उचलायचं आणि या घरातनं चालतं व्हायचं. रस्त्यावर तुम्हाला भीक मागायची वेळ येतेच की नाही ते बघा आता तुम्ही. एक गप्पा बसला का शूट करेन तुला. साहेब, तुमची बंदूक सापडत नव्हती ना? ही बघा तुमची बंदूक. तुमच्या सुनेच्या हातात आहे. आता तिला विचारा, तिच्याकडे ही बंदूक कशी आणि कधी आली ते. शालिनी, संचिता, सुजित, तुम्ही सगळ्यांनी आमचा नेहमी छळ केलाय. विशेषतः स्वानंदी बरोबर प्रत्येक वेळी तिला पाण्यात पाहून तिचा छळ करत आलात. आज तुम्ही जे काय केलं ना, त्या सगळ्या सीमा पार केल्यात तुम्ही. आता डोक्यावरनं पाणी गेलंय. बघताय ना तुम्ही, तुमचीच पिस्तूल घेऊन तुमची एक सून तुमच्या दुसऱ्या प्रेग्नेंट सुनेवर नेम धरतीये. हे वागणं सिव्हिलाइज वाटते तुम्हाला? हे कुठले संस्कार आहेत? तुम्ही यांना घरात बाहेर काढून आउट हाऊस मध्ये पाठवलं, पण ह्यांच्यात काहीच बदल झालेला नाहीये. हे जास्त हिंस्रक झालेत. तोंडावर आमच्याशी गोड बोलून प्रत्येक वेळी आमच्या मागे षडयंत्र रचून आम्हाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही ह्यांच्याकडनं किती वचनं घेतली ना आणि आम्हाला कितीही अश्युरन्स दिला ना, तरी सुद्धा हे तिघं आम्हा तिघांना या घरात आणि तुमच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही. या सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्या मुलावर
माझ्या सुनेवर आणि माझ्या होणाऱ्या नातूवर होतोय. बस खूप झाला आता. तुम्ही या तिघांचा कायमचा बंदोबस्त करा. ह्याच्यात माझी काही चूक नाहीये. मी काही केलेलं नाहीये. शालिनी शांत राहा. संचिता गन दे. संचिता गन दे. गन. आज संध्याकाळपर्यंत मला ही गन इन्स्पेक्शन साठी द्यायची आहे.